नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की येत्या 12 तारखेला कोरेगाव हिंद केसरीचं मैदान आहे. कोरेगाव हिंद केसरीचं मैदान हे महाराष्ट्रातील ओरिजिनल हिंद केसरी मैदानांपैकी एक मैदान आहे. आणि मग या मैदानांसाठी सर्वच लोकांचा प्रयत्न असतो की आपला बैल ह्या हिंद केसरी मैदानावरती गेला पाहिजे आणि त्या ठिकाणी हिंद केसरी मैदानाचा गुलाल आपल्या बैलाला मिळाला पाहिजे. आणि मग त्यासाठी सर्वच बैल मालक प्रयत्न करत असतात की आपला बैल एखाद्या नामांकित बैलाबरोबर पळावा आणि गुलालामध्ये राहावा. आणि मग यासाठी चर्चा चालू होती की कोणत्या बैलाबरोबर पैरा असणार आहे. आता 2 दिवसापूर्वी सोशल मीडियामध्ये ज्या काही पैऱ्यांची चर्चा होती त्या पैऱ्यांवरती आपण एक व्हिडिओ बनवला होता आणि तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर आपल्या चॅनलवर अजून देखील आहे. आणि या व्हिडिओमध्ये आता सध्या कोणत्या पैऱ्यांची चर्चा चालू आहे आणि मागील व्हिडिओमध्ये जे आपण चर्चा केली होती तर त्यापैकी कोणते पैरे अजूनही आहेत आणि कोणते पैरे चेंज होऊन सोशल मीडियामध्ये त्याची चर्चा चालू आहे. तर याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली होती की जो बैल छत्रपती संभाजीनगरवरून येतो आणि ज्या बैलाने या मागील 2-3 महिन्यांमध्ये आपल्या स्पीडनं अक्षरशः सर्व बैलगाडा क्षेत्राला वेडं करून सोडलाय, तो बैल म्हणजे लखन. तर मित्रांनो, लखन बाबतीत एक बातमी समोर येते की लखन हा बैल आजारी असल्याच्यामुळे कोरेगाव हिंद केसरी मैदानाला येणार नाही आहे, ही बातमी समोर येते. खूप एक्साइटमेंट होती लखनच्या बाबतीत, कारण का लखनने ज्या प्रकारचा पळ मागील 2-3 मैदानामध्ये दाखवला होता त्याच्यामुळे सगळ्यांना असं वाटत होतं की लखन या मैदानामध्ये एक वेगळा काहीतरी पराक्रम करू शकेल. आणि मग त्याच्याबद्दल चर्चा चालू होती की लखन देवाभाई बरोबर पळेल की उगळेवाडीच्या तेजा बरोबर पळेल, परंतु लखनच येणार नाही. त्याच्यामुळे या सर्व चर्चांना आता पूर्ण विराम मिळाला आहे. मग दुसरी चर्चा राहते की लखन बरोबर देवाभाई आणि उगळेवाडीच्या तेजाची नावं जोडली जात होती. मग आता हे दोन बैल कोणाबरोबर पळणार आहेत? तर मित्रांनो, उगळेवाडीच्या तेजाचा पैरा एकदम 100% फिक्स झालेला आहे आणि लखन बरोबर तो पळणार होता, परंतु लखन येत नसल्याच्यामुळे आता उगळेवाडीचा तेजा हा आपल्या निंबाळकर सरांच्या सर्जा बरोबर पळणार आहे आणि हा पैरा 100% फिक्स झालेला आहे. त्याच्याबरोबर ज्या बैलाची चर्चा होते लखन आणि देवाभाई, तर हा देवाभाई जो आहे हा आपला विलास पैलवान यांच्या सरपंच या बैलाबरोबर पळणार आहे आणि त्याचा देखील पैरा फिक्स झालेला आहे. त्याच्याबरोबर आपण इतर पैरे बघूया की आपल्या बकासूरचं नाव मागील आपण व्हिडिओमध्ये बघितलं होतं की बकासूरची चर्चा चालू होती माणिक बरोबर, परंतु बकासूरचा पैरा हा आता 100% फिक्स झालेला आहे. बकासूर हा आपण निमसोडच्या मैदानामध्ये बघितला होता की बकासूरने निमसोडच्या मैदानामध्ये ज्या बैलाबरोबर पळून 1 नंबर केला होता तो बैल म्हणजे मुरुमकरांचा सुंदर. तर या मुरुमकरांच्या सुंदर बरोबर कोरेगाव मैदानासाठी बकासूरचा पैरा फिक्स झालेला आहे. आणि जसा पळ त्यांनी निमसोडच्या मैदानामध्ये दाखवला होता तर तसंच पळ आपल्याला जर बघायला मिळाल तर बकासूर पुन्हा एकदा या कोरेगाव हिंद केसरीच्या मैदानामध्ये कमाल करू शकतो. सर्वांचंच लक्ष आहे, गेल्या वर्षीचा बकासूर या कोरेगाव हिंद केसरी मैदानाचा विजेता बैल आहे. गेल्या वर्षी सातारा एक्सप्रेस बलमा याच्याबरोबर पळून आपल्या बकासूरने 1 नंबर केलेला होता. त्याच्यामुळे बकासूर आणि आपला मुरुमकरांचा सुंदर याच्याकडे खास करून लक्ष राहणार आहे. त्याच्याबरोबर आपण म्हणतोय की आता गेल्या वर्षी बकासूर बरोबर जो बैल पळाला होता सातारा एक्सप्रेस बलमा, तर यंदा बलमा हा वडकीच्या हरण्याबरोबर पैरा बलमाचा जुळल्याची चर्चा आहे. त्याच्यामुळे 100% कन्फर्म नाही, परंतु बलमा आणि वडकीचा हरण्या हा पैरा दिसण्याची जास्त शक्यता आहे. त्याच्याबरोबर निंबाळकर सरांचा सर्जा उगळेवाडीच्या तेजाबरोबर पळणार आहे, परंतु निंबाळकर सरांचा दुसरा बैल आपला सुंदर, तर हा सुंदर हा दत्ता पाटील यांच्या पाखऱ्याबरोबर पळणार आहे. पाखऱ्या देखील खूप चांगला स्पीडचा बैल आहे. त्याच्यामुळे आपला सुंदर आणि पाखऱ्या ही जोडी देखील खूप चांगली जुळली आहे आणि या जोडीकडे देखील आपल्या कोरेगावच्या मैदानामध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेणारी जोडी पळेल, याबद्दल काही वाद नाही आहे. त्याच्याबरोबर आपण बघूया की शिरसवडीचा रायफल आजारी आहे अशी चर्चा आहे, परंतु आता शिरसवडीच्या रायफलची MM नाना यांच्या राजाबरोबर पैरा जुळल्याची चर्चा आहे. आता बघूया, शिरसवडीचा रायफल जर आजारातून कव्हर झाला असेल तर शिरसवडीची रायफल आणि MM नानांचा राजा ही जोडी देखील आधी पळालेली आहे आणि खूप तुफान वेग लागतो या जोडीला. त्याच्यामुळे ह्या जोडीकडे देखील खूप सारं लक्ष असेल. त्याचबरोबर कॉकटेल आणि
पिस्टन 22-11 यांचा पैरा जुळलेला आहे. कॉकटेल आणि पिस्टन 22-11 ही जोडी आपल्याला कोरेगावच्या मैदानामध्ये पळताना दिसेल. त्याचबरोबर मागील व्हिडिओमध्ये आपण बघितला होता की लखनच्याच भागातून जो छत्रपती संभाजीनगरवरून बैल येतो तो म्हणजे अर्जुन. तर अर्जुनचा पैरा हा आपला जीवन ड्रायव्हर यांच्या सुंदर बरोबर जुळलेला आहे. त्याच्यामुळे जीवन ड्रायव्हरचा सुंदर आणि अर्जुन ही जोडी आपल्याला कोरेगावच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. त्याच्याबरोबर मागील व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली होती मथुरच्या बाबतीत. तर मथुरच्या बाबतीत सर्व चर्चा सोशल मीडियामध्ये चालू होती की मथुर नाही येणार आहे. परंतु आता सोशल मीडियामधून चर्चा होते की बरेच सारी राहुल भाईंबरोबर चर्चा चालू आहे आणि जर राहुल भाईंनी परवानगी दिली तर मथुर आपल्याला कोरेगावच्या मैदानामध्ये दिसू शकतो. आणि जर मथुर येणार असेल तर मग मथुरचा पैरा कोणाबरोबर जुळेल त्याची चर्चा आपण मग येत्या दिवसामध्ये करू. त्याचबरोबर आपण बघतोय की घरणीचा राजा आणि आपला हरण्या 722 ही जोडी दिसण्याची शक्यता आहे. आणि जर घरणिकीचा राजा हरण्याबरोबर पळाला नाही तर घरणिकीचा राजा आणि सप्तहिंद केसरी सुंदर ही जोडी देखील दिसण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे आपण मागील व्हिडिओमध्ये भारत आणि सुंदर या जोडीची चर्चा करत होतो. तर भारत आणि सुंदर ही जोडी कुठेतरी मला वाटतं आता ह्या कोरेगावच्या मैदानामध्ये जुळताना दिसत नाही आहे. त्याच्यामुळे जर घरणिकेचा राजाने हरण्या पळाला तर सुंदर आणि नाशिकचा गुरु ही जोडी देखील आपल्याला दिसू शकते. त्याच्यामुळे बरेच सारे लोकांचं अशी अपेक्षा होती की मागील 2 वेळा कोरेगावच्या मैदानामध्ये 2022ला भारत सुंदर हे विजेते होते आणि गेल्या वर्षी 2 नंबर केला होता. त्याच्यामुळे यंदा पुन्हा एकदा ही भारत सुंदरची जोडी दिसेल का याकडे सर्वांचं लक्ष होतं. परंतु आता ज्या प्रकारचे बैलगाडी क्षेत्रातून बातम्या येतात तर त्यातून असं समजतंय की घरणिकीचा राजा आणि सप्तहिंद केसरी सुंदर ही जोडी दिसू शकते जर घरणिकीचा राजा आणि हरण्या 722 पळाला नाहीतर सप्तहिंद केसरी सुंदर आणि आपला नाशिकचा गुरु ही देखील जोडी आपल्याला दिसू शकते. तर मित्रांनो असे खूप सारे पैरे आता समोर येतील अजून. हे एक अंदाजित आणि बैलगाडा शर्यतीच्या क्षेत्रामध्ये सध्या सोशल मीडियामध्ये चर्चेत असणारे पैरे आहेत. त्याच्यामध्ये बघायचं झालं तर लखन हा 100% येणार नाहीये. निंबाळकर सरांचा सर्जा आणि उगळेवाडीचा तेजा याचा 100% पैरा जुळलेला आहे. त्याच्याबरोबर निंबाळकर सरांचा सुंदर आणि दत्ता पाटील यांचा पाखऱ्या ह्याचा 100% पैरा जुळलेला आहे. देवाभाई आणि सरपंच याचा पैरा 100% जुळलेला आहे. त्याच्यामुळे असे अनेक सारे पैरे आहेत ते 100% जुळलेले आहेत. आणि बाकीचे जे पैरे आहेत हे चर्चित सध्या सोशल मीडियामध्ये चर्चा चालू आहे. कारण का त्या बैलांच्या आजूबाजूला जी लोक राहतात त्यांच्याकडून सध्या सोशल मीडियामध्ये जे चर्चा चालू आहे की ह्या बैलांचा ह्या बैलाबरोबर पैरा जुळला आहे. तर असे हे पैरे संपूर्ण आले आहेत. जोपर्यंत आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की जोपर्यंत बैल मैदानावरती येत नाहीत आणि त्याचे ऑफिशियल मालक जे आहेत ते एखादी समोर येऊन बाईट देत नाहीत आणि ते सांगत नाहीत की आमचा पैरा कोणाबरोबर जुळले. आणि आता सध्या मोठा ट्रेंड चालू आहे की मालक शक्यतो आपला पैरा सांगत नाहीत मैदानावर येईपर्यंत. त्याच्यामुळे मैदानावर येऊन जिथपर्यंत गाडी जुंपली जात नाही तिथपर्यंत पैरा सांगणे खूप कठीण आहे. परंतु हे काही सोशल मीडियामध्ये अंदाजित पैरे किंवा त्यांच्या मालकाकडून डायरेक्ट सांगितले गेलेले पैरे आहेत. त्याच्यामुळे फिक्स पैरे जे आहेत ते सोडून बाकीचे आहेत ते अंदाजित पैरे आहेत. बाकी मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की या ज्या जोड्या जमल्यात यापैकी कोणती जोडी ही 1 नंबर करू शकते? बकासूर 1 नंबर करेल का? सर्जा आणि उगळेवाडीचा तेजा 1 नंबर करेल का? त्याचबरोबर आपला निंबाळकर सरांचा सुंदर आणि पाखऱ्या 1 नंबर करू शकतो का? बलमा हरण्या जोडी जुळलेली आहे. देवाभाई सरपंच जोडी जुळलेली आहे. शिरसवडीची रायफल आणि MM नानांचा राजा जुळलेला आहे. घरणिकेचा राजा आणि हरण्या पळण्याची शक्यता आहे. तर त्याचबरोबर आपला सुंदर आणि घरणिकीचा राजा पळू शकतो. त्याचबरोबर कॉकटेल पिस्टन आहे. अर्जुन आणि जीवन ड्रायव्हर यांचा सुंदर आहे. तर हे भरपूर सारे बैल आपल्या या कोरेगावच्या मैदानामध्ये दिसणार आहेत आणि प्रत्येक जण हा प्रयत्न करणार आहे की आपला बैल ह्या कोरेगावच्या मैदानामध्ये गुलालामध्ये राहायला पाहिजे. आणि गुलालामध्ये राहताना प्रत्येक जण प्रयत्न करणार आहे की या वर्षीचा 1 नंबर आपल्या जोडीने केला पाहिजे. तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की या वर्षीची ह्यापैकी कोणती जोडी 1 नंबर करू शकते? किंवा हे जे पैरे जुळलेत किंवा ह्यापैकी जे अंदाजित पैरे आहेत त्यामध्ये कोणते बैल एकदम फिक्स पळतील आणि कोणते बैलांचे पैरे अजूनही चेंज होऊ शकतात? तर त्याबद्दल तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच बैलगाड्याविषयी अनेक घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.